जी एक ताजी घडामोड येते तिथे आधी पाहूयात. एकनाथ शिंदे बोलतात. त्यामुळे सध्या पाहतो एकनाथ शिंदेने सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधतायत. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा उपस्थित आहेत. राज्यामध्ये शिंदे आणि एकूणच श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ठाण्यातली लढत ही फार प्रतिष्ठेची आहे. तिथे भारतीय जनता पार्टी सोबत असूनही सोबत आहे का हा प्रश्न उपस्थित सातत्याने केला जातो. खरं आहे. पण सर या निमित्तानं अजून एक गोष्ट अशी आहे की जसं तुम्ही आता म्हणालात प्रतिष्ठेची लढाई आहे ठाण्यामध्ये गणेश नाईकांनी सुद्धा तशाच पद्धतीनं भाजपनं सुद्धा फिल्डिंग लावलेली आहे. या संदर्भामध्ये सुद्धा शिंदेंना हे आव्हानात्मक जाऊ शकतं येत्या काळामध्ये. बिलकुल. पण जी परिस्थिती आता ठाण्यातली एकदा पटकन शिंदे काय बोलतात ते ऐकू. शहराच्या विकासासाठी आणि त्याचबरोबर आपल्या भविष्यासाठी देखील सोयी सुविधांसाठी मतदान आवश्यक आहे आणि म्हणून सर्वजण या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान करतायत आणि मी एवढंच सांगेन की सगळ्यांनीच मतदान करावं. त्या भागातल्या महापालिकांचा विकास असेल, शहराचा विकास असेल, त्याचबरोबर त्या ज्या काही सोयी सुविधा ज्या आहेत त्या मिळाल्या पाहिजे. मतदान प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया पार पडली पाहिजे आणि उद्याचं भवितव्य आपलं जे आहे सुरक्षित केलं पाहिजे. सर थोडा तुम्ही जी शाही दाखवली तुमच्या बोलण्यावरची त्यावेळेस राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला आहे सॅनिटायझर लावल्यावर ही शाही निघते तर त्या शाही लावण्याला अर्थ काय? मी निवडणूक आयोगाच्या काकांनींशी बोललो मगाशी. ते म्हणाले ही शाही जी आहे ही गेल्या अनेक वर्षापासून ही शाही वापरतो आपण. फक्त अगोदर आपण त्या बॉटलमधून घेऊन असं करतो मार्कर, पण आता ते डायरेक्ट हे करतो. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की काही चॅनल्सवर त्यांनी त्याचा प्रयोग करून बघितला तर ती शाही ताबडतोब जात नाही आहे. तर निवडणूक आयोगाने त्याचा खुलासा केलेला आहे आणि मला वाटतं एकच आहे की कुठल्याही प्रकारचं बोगस मतदान होऊ नये ही निवडणूक आयोगाने काळजी घेतलेली आहे आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया झाली पाहिजे. सगळ्या लोकांना मतदान करता आलं पाहिजे. मतदानापासून कोणी वंचित राहता कामा नये अशा प्रकारची भावना आपली अनेक ठिकाणी मशीन ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत. अगदी एक दीड तास मतदान सुरू झालं. त्यामुळे मागणी होते की तो तेवढा वेळ वाढवून देण्यात यावा. मतदान इलेक्शन कमिशनकडून याबद्दल नाही, जिथे जिथे मशीन बंद पडलेले आहे त्याची नोंद केली जाते आणि त्या ठिकाणी कोणी मतदार वंचित राहू नये म्हणून तो तिथला वेळ जो आहे तो वाढवला जातो किंवा तर त्या मतदान 5 वाजेपर्यंत का 6 पर्यंत 5:30 पर्यंत आहे. त्या 5:30च्या आतमध्ये सगळे लोक जेवढे लोक आतमध्ये त्यांना टोकनही दिलं जातं. त्यामुळे कोणी वंचित राहणार नाही याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी. काही पक्षाने टीम नेमलेली स्पेशल दुबार मतदान थांबवण्यासाठी. नाही, दुबार मतदान होऊच नये. पण एकदा मतदान केलं की त्याला दुबार करता आलं नाही पाहिजे. ही तर प्रक्रिया लोकशाहीमध्ये आहे आणि ती राबवली पाहिजे. सर हिंदी में जिस तरीके से आज आप मतदान देखते हैं क्या उत्साह लोगों में नजर आता है आपको? वोटिंग परसेंटेज बड़ा है, खास मुंबई जैसे शहर में लोग निकलते नहीं, बाहर कम प्रतिशत होता है. वही मुंबई जैसे शहर में मैं जब यहाँ निकला घर से तब 25% से ज़्यादा पार हुआ था. तो मुंबई में वोटिंग परसेंटेज सबसे ज़्यादा दिखाई पड़ रहा है. इसका मतलब ये है कि लोग उत्साह में ये मतदान के लिए उतरे हुए हैं मुंबई का. और ये जो मतदान है ये अपने शहर के विकास के लिए, अपने खुद के जो सुविधा है उसके लिए और अपना जो फ्यूचर भविष्य है वो सुरक्षित करने के लिए सभी लोगों ने मतदान करना चाहिए. लेकिन मुझे विश्वास है कि मुंबई में जिस प्रकार से जो मतदान हो रहा है, परसेंटेज बढ़ा हुआ है, तो इसका मतलब है वहाँ पर परिवर्तन और बदलाव निश्चित आएगा. इसके अलावा सर जिस इंक की बात हो रही है राज ठाकरे उद्धव ठाकरे इस पर आपत्ति जताते कहते हैं कि निकल जा रही है, सैनिटाइजर लगाइए निकल जाती है, इसलिए उसके भरोसा नहीं दे रहे हैं. नहीं, इसमें देखिए नहीं, इसके लिए डबल वोटिंग वो तो पोलिंग एजेंट तो उनके भी है ना. सभी पार्टी के पोलिंग एजेंट है. डबल वोटिंग करने वाला तो उसको ऑब्जेक्शन देना चाहिए.
और चुनाव आयोग ने उसका स्पष्टीकरण भी दिया है। और मैंने भी चुनाव आयोग के अधिकारियों से पूछा है, तो उन्होंने कहा है कि 2012 से ये इंक का यूज़ करते हैं। पहले सिर्फ वो इससे लगाते थे, इंक बॉटल से, आज वो डायरेक्ट लगा रहे, लेकिन इसमें मार्कर से। लेकिन मेरा इतना ही है कि वो जो मतदान प्रक्रिया है पूरी तरह ट्रांसपेरेंट रहे और कोई भी तरह का उस नागरिकों को कोई भी उस पर शक ना आए, ऐसी प्रक्रिया चुनाव आयोग ने करनी चाहिए और कोई भी इसमें से वंचित ना रहे वोटिंग से। सभी लोगों का वोटिंग का अधिकार जो है वो उनको मिलना चाहिए। लोकशाही में सभी लोगों ने मतदान करना चाहिए, इसलिए मैं सभी मतदाताओं को आह्वान करता हूँ, विनती करता हूँ कि आप सभी लोग जो अपना अधिकार है, एक वोट का बहुत कीमती वोट होता है अपना, इसलिए सभी लोगों ने मतदान करें, ऐसी विनती है। सर, बोगस मतदार को पकड़ने के लिए एक टास्क फोर्स बनाई गई, जिस तरीके से आए तो उनका हाथ पैर तोड़ जाते, ऐसी भाषा भी की गई है, उसको कैसे देखते हैं इस भाषा को? देखिए, बोगस मतदान नहीं होना चाहिए, इसीलिए तो पोलिंग एजेंट हर पार्टी के वहाँ रहते हैं, हर पार्टी के पोलिंग एजेंट वहाँ रहते हैं। अगर हमको पता चलता है कि ये बोगस है तो उसका एक उसके पास आईडी होगा तो दूसरा पहचान पत्र उससे मांग सकते हैं और आरओ को कह सकते हैं ये बोगस है, इसे दूसरा आईडी प्रूफ मंगाओ। तो ऐसे करके वो बोगस वोटिंग नहीं होगी, नहीं होनी चाहिए। बोगस वोटर को वहाँ पर ऑब्जेक्शन उसके ऊपर जो पोलिंग एजेंट है वो लेंगे तो उसको वोटिंग कर नहीं सकता हूँ। गणेश नायकांचं नावच वगळण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने टांगापलटी झाला. वोटिंग स्लिप गणेश नायकांचं नावच झालं नाम या मध्ये. उस तरह का खऱ्या इस्तेमाल हो रहा अर्थाने है, टांगापलटी लगता है झालं वोटिंग का? कॉम्प्रोमाइज तेच म्हणत होते अनेक वेळा की ठाण्याचा टांगापलटी होणार. गणेश नायकांचं खासकर नाव नवी मुंबई शहर में हम देख रहे हैं कि कई जगहों से आपत्ति आ रही है कि वोटिंग स्लिप पे लोगो है, पार्टी का चिन्ह है, बीजेपी का उम्मीदवार का फोटो है, वो स्लिप के तौर पर दिया जा रहा है, इस्तेमाल कर रहे हैं। इस तरह की भी कई जगहों से खबरें आ रही है, नवी मुंबई के कई प्रभागों से आ रही है। देखिए, अभी अंदर जाने के टाइम सिर्फ नंबर देखते हैं, वो जो नंबर है पोलिंग बूथ नंबर है और मतदाता का स्लिप नंबर जो है अनुक्रमांक, वो देख के वोटिंग होता है। लेकिन कॉम्प्रोमाइज हो रहा है, आपको लग रहा है वहाँ पे नवी मुंबई में? सर, लग रहा है कहीं ना कहीं कॉम्प्रोमाइज हो रहा है नवी मुंबई में। नक्कीच, त्यामुळे शाही संदर्भातला खुलासा आयोगानं केला असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता काही वेळापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे। एकनाथ शिंदेंनी मतदानाचा हक्क सुद्धा बजावलेला आहे।